कर्णवीरचा गणपती बाप्पा आहे, स्वारगेट जवळ आहे मंडळी. स्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान प्रदान करणारे बुद्धिदाता श्री गणराज, लखलखत्या समशेरीच्या धारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराज आणि या सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ज्ञान अज्ञात क्रांतीवीर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून खजिना विहीर तरुण मंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे. मंडळ यंदा 94व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. नेत्र सुखद रोषणाई आणि भव्य हस्ते देखावे यांच्या परंपरेला अनुसरून यंदाच्या वर्षी मंडळ आपल्या समोर सादर करीत आहे पौराणिक देखावा लव आणि कुश यांचा पराक्रम. रावण वधानंतर अयोध्येत रामराज्याची स्थापना झाली. त्यानंतर प्रभू श्री रामांनी विश्व शांतीसाठी अश्वमेध यज्ञ केला. यज्ञ अनुष्ठानानंतर प्रभूंनी आपला अश्व विश्व भ्रमणासाठी सोडला. तेव्हा या अश्वाला पकडण्याची हिम्मत कोणत्याही राजानं केली नाही. पण जेव्हा सीतानंदन लव आणि कुश यांची दृष्टी या अश्वावर पडली तेव्हा ते त्या अश्वाला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात घेऊन आले. दादा, हा अश्व किती सुंदर आहे नाही आणि रुबाबदार पण आहे. आणि हा बिचारा एकटाच जंगलात फिरत होता. हो ना, बरं झालं आपण याला आश्रमात घेऊन आलो. याला पाहून आपल्या मातेला खूप आनंद होईल. अरे अश्वा, पाय वर कर ना. अश्वा अश्वा, आता पाय खाली कर. अरे वा 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 वा, हा तर आपलं सगळं ऐकतोय. हो ना दादा, आपण या अश्वाला आपल्या जवळच ठेवून घेऊ. या अश्वाच्या मागावर असलेल्या सैनिकांनी हा प्रकार पाहिला आणि ते लवकुश जवळ आले. त्यातील एक सैनिक त्या दोघांना म्हणाला, सावधान ऋषीपुत्रांनो, तुम्हाला माहितीये तुम्ही कोणत्या अश्वाला पकडलाय? नाही, हा कोणाचा अश्व आहे? हा अश्व अयोध्या नरेश श्रीरामांचा आहे. त्यांनी अश्वमेध यज्ञ केला असून हा यज्ञ अश्व विश्व भ्रमणासाठी निघालाय आणि ह्या अश्वाला अडवणं म्हणजे प्रत्यक्ष अयोध्या नरेश यांना युद्धासाठी आवाहन करणं होय. हे बालकांनो, मुकाट्याने ह्या अश्वाला मुक्त करा. ते शक्य नाही आणि आम्ही कोणाला घाबरत नाही. या अश्वाला मुक्त करण्याचा प्रश्नच नाही. या लहान मुलांची वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आणि हा आश्रमही पवित्र आहे. त्यामुळे तो सैनिक अयोध्या नगरीत आला आणि श्रीरामांना त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला. श्रीरामांनी हनुमानाला त्या सैनिकाबरोबर तिथे पाठवलं. जय श्रीराम. अरे, ही बालके तर बाल रूपातील माझे स्वामी राम आणि लक्ष्मण यासारखे दिसत आहे. काहीही झालं तरी मी यांच्या बरोबर युद्ध नाही करू शकत. यांना प्रेमानं समजावून सांगतो, हे माझं ऐकतील. हे ऋषीपुत्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो, या अश्वाला मुक्त करा. दादा, हा बघ बोलणारा वानर. हे वानरा, आपला परिचय द्यावा. कोण आहेस तू? मी अयोध्या नरेश श्रीराम.
यांचा दास हनुमान. तुम्ही गुणी बालके आहात, या अश्वाला मुक्त करा. नाही, काही झालं तरी या अश्वाला आम्ही सोडणार नाही. तुझ्यात हिंमत असेल तर आमच्याशी युद्ध कर. दादा, या बोलणाऱ्या वानराला आपण आश्रमात घेऊन जाऊ. बघ, आता मी याला मंत्र शक्तीने बंधनात अडकवतो. मारुती राया सहजपणे बंधनात अडकले जातात. लवकुश मोठ्यानं हसू लागतात. इकडे अयोध्या नरेश श्रीराम हनुमान अजून का आला नाही म्हणून चिंताग्रस्त होतात आणि लगेच आश्रमस्थळी येतात आणि हनुमानाला बंधनात पाहून आश्चर्यचकित होतात आणि हनुमानाला म्हणतात, हे महापराक्रमी वायुसूत, या बालकांनी तुम्हाला बंधनात जखडून कसे ठेवले? प्रभू, मी बालके दिव्य शक्ती साधक आहे. मला तर यांच्यामध्ये आपले आणि बंधू लक्ष्मण यांचे दर्शन होते, म्हणून मी यांचा प्रतिकार नाही करू शकलो. हे वानरा, अरे तुझेच आमच्या पुढे काही चालत नाही हे सांग. उगाच थापा नको मारू. आणि आपला परिचय काय? मी महाराज दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र राम, आणि हा यज्ञाश्व माझाच आहे. अरे बालकांनो, आपला हट्ट सोडा आणि ह्या अश्वाला मुक्त करा. प्रणाम महाराज, आपल्या दर्शनाने आम्ही धन्य झालो. पण आता हा अश्व आमचाच आणि हे वानर सुद्धा. हे बालकांनो, ज्याला तुम्ही वानर म्हणत आहात तो वायुपुत्र हनुमान आणि माझा दास आहे. द्रोणागिरी पर्वत आपल्या तळ हातावर उचलून आणणारा, लंका दहन करणारा हाच तो महापराक्रमी हनुमान. जर हा वानर इतका श्रेष्ठ असेल तर याने आपला प्रताप आम्हाला दाखवावा, तरच आम्ही या अश्वाला मुक्त करू. हनुमंता, दाखव आता तुझा प्रताप या बालकांना. तशी आपली आज्ञा प्रभू. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अरे बाप रे, काय हे अजस्त्र रूप! हे वानर राज, हे कपी श्रेष्ठ, आपल्या पराक्रमाला आणि भक्तीला आमचा प्रणाम. आपल्या अंगी इतकी शक्ती असतानाही आपण किती नम्र आहात. हे वानर राज, आमच्या वर्तणुकीला आम्हाला माफ कर. हे अयोध्या नरेश, आम्ही आपल्या अश्वाला मुक्त करतो. हे अंजनीचा सुता, तुला रामाचं वरदान, अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान.